वॉर्ड क्रमांक 125 शिवसेना भाजपा रिपाई उमेदवार सुरेश सावळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले। पण परागबाई तुमचं सहकार्य जे आमच्या सगळ्या लोकांना लाभतं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। तुम्हाला निवडून आणण्यासाठी जसे आमच्या सगळ्या लोकांनी प्रयत्न केले तसे आता आपल्या सगळ्या नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करूया। म्हणजे माझी एकच विनंती आहे, 5 वर्षातून एकदा तुम्हाला आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे। 5 वर्ष आम्ही सगळे म्हणजे तुमचे सेवेकरी म्हणून काम करणार आहोत, हा तुम्हाला माझा शब्द आहे। आम्ही आमदार मंत्री संत्री हा तोरा कधी मिळवत नाही आहे, या जनतेतले प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमचं काम करतोय आणि म्हणून सुरेश भाऊंना 1 नंबरचं पहिल्या नंबरचं बटन लक्षमानाच्या समोरचं दाबून त्यांना विजयी करावं एवढीच प्रेमाची विनंती रायगडचा मावळा म्हणून तुम्हाला करतो। तुम्हाला धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। मला थोडं पाठिंबा झालं, माझ्या प्रचार सभा होत्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथं पोहोचलेला आहे आणि 125 मधून 1 नंबरचं देशाने धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून लोकांना आव्हान केलेलं आहे आणि ते आमच्या सुरेश भाऊला निश्चितच एक तळागाळातला कार्यकर्ता म्हणून त्याला निवडून देतील आणि त्यांना जे काही इथं सहकार्य लागेल माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी युवासेना शिवसेना भारतीय जनता पार्टी महिला आघाडी त्यानंतर RPI या सगळ्यांच्या माध्यमातून सुरेश भाऊला निवडून देतील ही निश्चित खात्री करतो आणि त्यांना शुभेच्छा। तर तुम्ही आमचे महाडचे आहात, त्याच्यानंतर तुम्ही स्थानिक आहात, सुरेश सावळे स्थानिक आहात, त्या लोकांना आव्हान काय कराल आपलं कोकणवासियांना? लोकांना आव्हान केलेलं आहे की ज्या ठिकाणी आपले महायुतीचे उमेदवार उभे आहेत, मग आता तिकडं परमेश्वर कदमांच्या तिकडं असतील, इकडं स्वतः सुरेश भाऊ आहेत, पलीकडे राखीताई आहे, ज्येष्ठ आमचे उमेदवार आहेत, अजून काय जे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे उभे असतील त्या सगळ्यांना निवडून द्यायचं असं मी आव्हान करतो आणि देवा भाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करून जे स्वप्न आहे मुंबई महानगरपालिकावरती महायुतीचा भगवा फडकवायचा हे माझं आव्हान आहे।